सुक्कं खोबरं आपण गॅसवर भाजून घेऊया। हे अशा पद्धतीने मी ही वांगी चिरून घेतलेली आहेत। आज मी खारं वांगं बनवणार आहे। त्यासाठी मी सुक्कं खोबरं भाजून चिरून घेतलेलं आहे। हिरवी कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, जिरं आणि लसूण यांचं वाटण मी तयार करणार आहे। आणि मी अर्धी वाटी शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून घेतलेला आहे। वाटण आपलं वाटून झालेलं आहे। त्यात आपण आता हा दाण्याचा कूट मिक्स करूया। अर्धा टीस्पून हळद, 1 चमचा धना पावडर, थोडंसं लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ ॲड करूया। थोडंसं अजून मीठ घेऊया आणि आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया। चिरून पाण्यामध्ये ठेवलेली आहेत। आता ती स्वच्छ धुवून घेऊया। जर पाण्याबाहेर ठेवली तर ती काळी पडतील। हे अशा पद्धतीने मी ही वांगी कापलेली आहेत। आता आपण जे वाटण तयार केलेलं ते वाटण आपण या वांग्यामध्ये भरून घेऊया। अशा पद्धतीने आपण सगळ्या वांग्यांमध्ये असं वाटण भरून घेऊया। भरपूर वाटण भरा। अशा पद्धतीने ही सगळी वांगी आपण वाटण भरून घेऊया। आता आपली सगळी वांगी भरून झालेली आहेत। आता आपण फोडणी देऊया। फोडणीसाठी मी कढीपत्त्याचा वापर करणार आहे। आता आपण वांग्याला फोडणी देऊया। कढई चांगली तापली की त्यात 2 चमचे तेल घालूया। तेल चांगलं तापलं की आपण यात कढीपत्ता घालूया आणि एक एक करून ही वांगी आपण या तेलात सोडूया। वरून हे जे उरलेलं वाटण आहे ते आपण वांग्यावर सोडूया। चांगले परतून घेऊया। तेलात छान परतले की वांग्याची टेस्ट खूप छान येते। दोन मिनिटांसाठी आपण याला झाकण ठेवून वाफवू। चला बघूया आपलं वांग शिजलं आहे की नाही। वाह, किती सुंदर सुगंध येत आहे। कलरही छान आलेला आहे। वांग आपलं मस्त शिजलेलं आहे। गॅस बंद करूया आणि आता आपलं खारं वांग खाण्यासाठी तयार आहे। वरून आपण हिरवी कोथिंबीर ॲड करूया आणि आता आपलं खारं वांग खाण्यासाठी तयार आहे। एन्जॉय। आपलं खारं वांग खाण्यासाठी तयार आहे। एन्जॉय।